ही चमक जी आहे आणि अंग आधी असं धरलेलं होतं का हो? अंग कसं होतं आधी? टोटल 250 किलोचं वजन होतं सर लय झालं तर किती 250 किलो टोटल टोटल गाईच 250 किलोच होतं होतं? मग आता एक 500 ज्यांनी किलो दिली होती म्हणजे ते कसाबाला दिली होती ठीक आहे नाही? गाप घालायला म्हणलं 250 किलो क्लिअर झालं तर गाप धरते नाही तर धरत नाही म्हणलं ते हा डॉक्टरने. बर मग आपण काय ट्रीटमेंट केली ह्या गाईला? ट्रीटमेंटचं डॉक्टर वगैरे काय नाही हा. त्यातलं फक्त ते मिक्स चार्जर एवढंच. बर त्याचा फायदा काय झाला हो? फायदा म्हणजे सर रोग काय नाही दूध मध्ये पांढरपणा येते हा सेन स्वच्छ येते बर प्रत्येक मध्ये 2 वर्षात बँकेचे लोन काढतात हा. आणि त्या आठवड्यापर्यंत आधी कष्ट कसायला जाते जाते काय फायदा नाही काय नाही. बर सर हे गाय आता एक सध्या टोटल मध्ये 1,10,000 दुधाचं झालं. किती? 1,10,000 झालं इलेक्शन. दुधाची दुधाचा दुधाची झाली अजून पैसे पण अजून भेटले नाही तिच्याकडे डेअरीवर शिल्लक आहे डेअरीवर पण शिल्लक आहे 1,00,000 1,10,000 रुपये दूध तयार झालं दूध तयार झालं विकलं? हा, डेअरीवर त्याच शिल्लक गाईचं? आहे माझे पैसे अजून थोडे. आणि आता ही जर गाय असेल तर विक्री करायचं ठरलं 1,10,000ची गाय आहे. तेच म्हणतो ना ह्या गायीमध्ये चमक हा आणि दूध तर पांढरा शुभ्र असते सर. हा आणि दुधामध्ये 32 वगैरे तर मिळते मला. साय वगैरे एकदम जाड येते जी. जाडी ती हा मी पण वापरतो आमच्या मी देशी चहा आहेत पण माझ्याकडे वापरतो. जनावर हा. मिल्क चार्जर आमच्या देशी गायींसाठी मी पण वापरताय